नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 27 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, ब्रेक थ्रू प्राईज 2026 हा गणित क्षेत्रामधील सन्मान कोणाला मिळाला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच फ्रँक मर्ले. तर बघा, फ्रँक मर्ले यांना ब्रेक थ्रू प्राईज 2026 यावर्षीचा गणित क्षेत्रामधील सन्मान मिळालेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, महत्त्वाचा पुरस्कार आहे हा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, ब्रेक थ्रू प्राईज 2026 हा जो आहे तो गणित क्षेत्रामधील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. ओके, तर बघा, फ्रँक मार्ले यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे यावर्षीचा 2026 सालचा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फ्रँक मार्ले हे जे आहेत ते फ्रान्स या देशामधील आहेत आणि ते प्रसिद्ध गणिततज्ञ आहेत. तर बघा, त्यांना नॉन लिनियर इव्होल्यूशन इक्वेशन्स म्हणजेच अरेखीय समीकरणे या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026मध्ये वर्ल्ड स्पोर्टमन्स ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच कार्लोस अल्कराज. तर बघा, कार्लोस अल्कराज हा म्हणजेच या खेळाडूने लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड 2026चा वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार 2026 सालचा जिंकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026मध्ये कार्लोस अल्कराज यांना वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, कार्लोस अल्कराज हे एक स्पेनचे टेनिसपटू आहेत. तर बघा, 2025मधील उत्कृष्ट कामगिरी म्हणजेच ग्रँड स्लॅम विजयी व वर्ल्ड नंबर 1 रँकिंग यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, युनेस्कोच्या पीपल अँड नेचर रिपोर्ट 2026नुसार कोणत्या वर्षापर्यंत हवामान बदलामुळे जवळपास 90% जागतिक वारसा स्थळे धोक्यात येऊ शकतात? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच 2050. तर बघा, 2050पर्यंत युनेस्कोच्या पीपल अँड नेचर रिपोर्ट 2026नुसार 90% जागतिक वारसा स्थळे धोक्यात येऊ शकतात. ओके, तर असा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो या रिपोर्टचा, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय स्पर्धा आयोगाचे प्रभारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा, राकेश भानोट यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन प्रभारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, कोणत्या संस्थेने दिव्य भारत अ विंडो टू द सोल ऑफ इंडिया हा संग्रह प्रकाशित केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच नीती आयोग. तर बघा, नीती आयोगने दिव्य भारत अ विंडो टू द सोल ऑफ इंडिया हा जो संग्रह आहे तो प्रकाशित केलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, हा जो संग्रह आहे तो एप्रिल 2026मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तर बघा, भारतामधील पर्यटन, संस्कृती, वारसा आणि विविध राज्यामधील आकर्षणांचा समावेश यामध्ये आहे. आणि बघा, भारतातील पर्यटन, संस्कृती आणि वारसा तर याच्या विकासासाठीच हा जो संग्रह आहे तो प्रकाशित केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारताचा सखोल अनुभव देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, भारताच्या पहिल्या विशेष अण्वस्त्र क्षेपणास्त्र मागोवा आणि सागरी निगराणी जहाजाचे नाव काय आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा, INS ध्रुव. तर INS ध्रुव असे या जहाजाचं नाव आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे, जगातील सर्वात मोठे सौरवृक्ष कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जगातील सर्वात मोठे सौरवृक्ष आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा, CSIR-CMERI ही जी संस्था आहे या संस्थेने जगातील सर्वात मोठे सौरवृक्ष विकसित केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण याबद्दल थोडक्यात. तर बघा, अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी CSIR-CMERI ही जी संस्था आहे याने
जगातील सर्वात मोठे सौर वृक्ष विकसित केलेला आहे. ओके, जो की दुर्गापूर पश्चिम बंगाल येथे स्थापित केले आहे. बघा, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे याची स्थापना झालेली आहे. आणि बघा, याशिवाय देशामधील सौर ऊर्जेला म्हणजेच सौर ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी CSIR CMERI ने NSIE बघा या संस्थेसोबत सहकार्य केलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक बघा 8 आहे. बेनिन या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा, बेनिन या हा जो देश आहे याचे नुकतेच राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. बघा, रोमुआल्ड वादाग्नी, म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, रोमुआल्ड वादाग्नी हे बेनिन या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, बेनिन या देशाची राजधानी आहे बघा पोर्टो नोवो. बघा, पोर्टो नोवो ही बेनिन या देशाची राजधानी आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल डेपो हा कोणता बनला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बघा कांकरियो डेपो अहमदाबाद. तर बघा, अहमदाबादमधील कांकरियो डेपो हा भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल डेपो बनलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की भारतातील पहिलीच घटना आहे. तर चला बघूयात आपण याबद्दल. हा जो डेपो आहे तो पावसाचे साठवलेले जे पाणी आहे ते आणि सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि पुनर्वापर अशा पद्धती वापरून पाण्याचा एकूण वापर संतुलित म्हणजेच वॉटर न्यूट्रल ठेवतो. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, पंचायती राज दिवस दरवर्षी भारतामध्ये कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके, तर बघा 24 एप्रिल रोजी दरवर्षी आपण पंचायती राज दिवस हा साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा कारण की महत्त्वाचा दिवस आहे हा. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास बघायला भेटणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.